शिंदे फडणवीस सरकार कोसळणार, या 3 घटना ठरणार गेम चेंजर। एक जाहिरात आणि शिंदे फडणवीस यांच्या सख्या मैत्रीला तडा गेला। भाजपा श्रीकांत शिंदेंच्या नांदी लागली आणि म्हणून भारतीय जनता पार्टी शिंदेच्या डोक्यात गेली। तुमची जागा ही आमची आणि आमची जागा ही आमचीच, ही थीम शिंदेंना पचली नाही। बघूयात नेमकं घडलंय काय। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे सरकार कोसळणार असल्याचा दावा केलाय। राज्यात 105 आमदार असलेला फडणवीस गट आणि 40 आमदार असलेला शिंदे गट यांच्यामध्ये प्रॉक्झी वार सुरू आहे। हे सरकार कोसळेपर्यंत प्रॉक्झी वार सुरू राहील। हे सरकार पुढच्या 2 महिन्यात सत्तेवर राहणार नाही। हे सरकार अंतर्विरोधाने पडणार आहे। सर्वोच्च न्यायालयाने 3 महिन्याची मुदत दिली आहे, त्या आधारे 2 महिन्यात हे सरकार जाईल असा दावा संजय राऊत यांनी केलाय। शिंदे गटाने सरकारी जाहिरातीतून बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो वगळला आहे। जाहिरातीतील चित्र स्पष्ट असलं तरी सर्व काही अलबेल नाही असं वातावरण सध्या तरी दिसतंय। सर्वोच्च न्यायालयाचा निकाल स्पष्ट आहे। विधानसभा अध्यक्षांनी काहीही म्हटलं तरी त्यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसारच निर्णय घ्यावा लागेल आणि हे सरकार अपात्र ठरेल। हे सरकार 2 महिन्यात पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल असा दावा संजय राऊत यांनी केलाय। काल शिंदे गटानं दिलेल्या जाहिरातीमुळे शिंदे आणि फडणवीस गटामध्ये सर्व काही अलबेल नाही असं एक चित्र महाराष्ट्रामध्ये उभं राहिलं होतं। सोलापूर येथे सरकार तुमच्या दारी या कार्यक्रमामध्ये अचानक देवेंद्र फडणवीस यांनी आपला दौरा रद्द देखील केला होता। त्या जाहिरातीवर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटोही नव्हता। त्यामुळं झालेलं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आज शिंदे गटाने सावरासावर करत पुन्हा एक जाहिरात दिली आणि त्यावरती फडणवीस यांचाही फोटो टाकलाय आणि आम्ही सोबत आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न केलाय। त्यासोबतच बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो देखील ॲड केला गेलाय। त्यामुळं झालेलं डॅमेज आता कंट्रोल करण्याचा प्रयत्न कुठेतरी शिंदे गट करतोय का आणि खरंच शिंदे आणि फडणवीस यांच्या मैत्रीमध्ये तडा गेलाय का, यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।